हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत स्वर विज्ञान. स्वर विज्ञानाने धनलाभ कसं प्राप्त करता येते हेच आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला हे बघायचं आहे की स्वर विज्ञानमध्ये आपलं कुठलं स्वर ॲक्टिव्ह आहे हे बघायचं असतं. तर ते चेक कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर ही झाली लेफ्ट नोस्टल आणि ही झाली राईट नोस्टल. म्हणजे 72,000 नाड्यांपैकी 3 नाड्या ह्या मुख्य असतात, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर इडा नाडीवर जे असते म्हणजेच लेफ्टवर असते चंद्रसर आणि राईटला असते पिंगला नाडी, तर त्याच्यावर असते सूर्यस्वर. आणि जेव्हा सुषुम्ना नाडी असते ती मध्यभागावर असते आणि दोन्ही जर नोस्टलमधून हवा जर आवक जावक करत असेल तर तेव्हा चालू असते ही सुषुम्ना. तर आपल्याला ह्या सुषुम्नामध्ये कुठलंही कार्य करायचं नसतं. आपल्याला राईट आणि लेफ्ट म्हणजे डावी आणि उजवं स्वर आपल्याला चेक करायचं आहे. ओके, तर आपल्या नाकाच्या ह्या याच्यामधून हवा ज्या प्रमाणे जास्त निघत आहे, ज्या नोस्ट्रलमधून जास्त हवा पास होत आहे तो म्हणजे ॲक्टिव्ह स्वर. तर इथे दोन्ही बोटं लावायचे किंवा ह्या प्रकारे सुद्धा चेक करू शकता. माझा आता उजवा स्वर चालू आहे. तर आपल्याला धन लाभ करताना कुठलं स्वर ॲक्टिव्ह करून स्वर विज्ञानामध्ये धनलाभ कोणत्या प्रकारे आपल्याला प्राप्त करता येईल आणि कुठलं स्वर ॲक्टिव्ह ठेवून आपल्याला कुठले कार्य करायचे आहे हे आज आपण इथे बघणार आहोत. जर तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असणार, बिझनेस असणार म्हणजे व्यापार, जे लॅटरी वगैरे खरकतात म्हणजे विक्री नाही म्हणू शकत आपण, लॅटरी घेतात, स्टॉक मार्केट आहे, या सर्वांमध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट, बिझनेस, लॅटरी आणि स्टॉक मार्केट. तर इन्व्हेस्टमेंट करते वेळेस किंवा लॅटरी जे असते ते लॉटरी विकत घेत असताना स्वर विज्ञान कशा प्रकारे सहायता करू शकते हे आपल्याला आज इथे बघायचं आहे. ओके, आपण जेव्हा हे दोन्ही बोटांनी चेक करतो, ॲक्टिव्ह नोस्ट्रल ज्यामधून हवा जास्त पास होत आहे ती म्हणजे ॲक्टिव्ह स्वर. चंद्रस्वर हे शांत असतं आणि सूर्यस्वर हे उष्णतापूर्वक असतं. तर उष्णतेने असतं म्हणजे त्याचं म्हणजे जे काही उजवी नाडी आहे ती गरम असते आणि लेफ्ट नाडी आहे ते थंड असते, शीतलता देत असते. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता वेळेस, ऑनलाईन पेमेंट करता वेळेस कुठलं स्वर चेक स्वर ॲक्टिव्ह ठेवायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला स्टॉक मार्केट असेल, बिझनेस असेल, लॉटरी असेल, जे काही तुम्हाला करायचं असे धनाबाबतचे, तर तेव्हा आपल्याला स्वर हे ठेवायचं आहे ॲक्टिव्ह, ते म्हणजे सूर्यस्वर. चेक देताना तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तरी पण तुम्हाला सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. आणि सूर्यस्वर ॲक्टिव्ह आहे का सर्वात अगोदर हे चेक करायचं आहे. धन कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी संभावना कित्येक गुणा वाढून जात असते जेव्हा आपण सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवून हे कार्य करत असतो. हे एक सायन्स आहे. बिझनेसमध्ये प्रोडक्ट जेव्हा विकायचे असतात तर आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवून प्रोडक्ट विकत घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जेव्हा बिझनेसचा माल खरेदी करतो आणि नंतर सेल करतो तर त्यावेळेस आपल्याला ॲक्टिव्ह स्वर ठेवायचा आहे सूर्यस्वर. आणि बिझनेसमध्ये प्रोडक्ट विकायचे असतात तेव्हा आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. हे एक प्रकारचं श्वासाचं विज्ञान आहे, कारण हे शिव स्वरोदय म्हणजे शिव आणि पार्वतीमधलं एक कन्व्हर्सेशन होतं जे शिव स्वरोदयमध्ये दिलं गेलं आहे. हे एक श्वासाचं सायन्स आहे. ह्या स्वर विज्ञानाला चांगल्या प्रकारे जर आपण समजून घेतलं तर तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन घडवून येत असते आणि हे 100% आपली लाईफ चेंज करून जात असते. जेव्हा आपण म्हणजे उठल्याबरोबर आपलं श्वास चेक करून जर जो ॲक्टिव्ह नोस्ट्रल आहे तो जर आपली विष बोलत जर धरतीवर पाय ठेवला तरी आपल्याला लाभ होत असते. आपला दिवस हे खूपच सुंदर असं जात असते. आपण इंटरव्ह्यूसाठी जात आहोत तेव्हासुद्धा आपण ॲक्टिव्ह नोस्ट्रल कुठला आहे ते चेक करून त्याच जो ॲक्टिव्ह नोस्ट्रल आहे त्याच साईडच्या पायाने आपल्याला एंट्री करायची आहे जिथे आपण इंटरव्ह्यूला गेलो आहोत तिथे.
ऑफिसमध्ये जात असणार तरी ह्याच पद्धतीने जे ॲक्टिव्ह नोस्टल आहे तोच पाय आपल्याला एंटर करायचा आहे. तर आपल्याला आणि प्रत्येक व्यापारासंबंधी असेल, स्टडीमध्ये सुद्धा असेल, जो ॲक्टिव्ह नोस्टल आहे त्या ॲक्टिव्ह नोस्टलने आपल्याला बुक उचलायचं आहे आणि तसंच त्याच हाताने लिहायचं आहे. जर लेफ्ट असणार तर लेफ्टनी 2 अक्षर लिहायचे आहेत आणि लिहिल्यानंतर आपल्याला उजव्या हाताने लिहायचे ह्या पद्धतीने. आणि जर आपल्याला धनासंबंधित काहीही असणार, पैशासंबंधित, तर आपल्याला सूर्य स्वर ॲक्टिव्ह करूनच बाकीचे पैशासंबंधीचे कार्य करायचे आहेत. कारण हे स्वर विज्ञान एक सायन्स आहे आणि हे श्वासाचं विज्ञान आहे. याचा जर आपण डेली यूजेस जर केला, डेलीच्या याच्यामध्ये दररोजच्या व्यवहारामध्ये जर आपण याचा यूजेस केला तर आपलं लाईफ हे चेंज होत असतं आणि पॉझिटिव्ह परिवर्तन आपल्या लाईफमध्ये होते. आणि पैसे देताना सुद्धा आपल्याला सूर्य स्वर ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. जसं की आपण काही खरेदी करायसाठी जातो तेव्हा आपल्याला सुद्धा सूर्य स्वर ॲक्टिव्ह ठेवूनच हे कार्य करायचे आहेत. इन्व्हेस्टमेंट करायची असणार तरी सूर्य स्वर, ऑनलाईन पेमेंट करायचं असला तरी आपल्याला सूर्य स्वरमध्ये ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. स्टॉक मार्केट असणार तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवायचं. सूर्यस्वर म्हणजेच राईट नोस्टलमधून जे जास्त हवा पास होत आहे म्हणजे ते सूर्यस्वर. जर लेफ्ट याच्याकडून होत असणार, जास्त हवा जात असणार तर ते झालं लेफ्ट स्वर. तर आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवून धनाविषयीचे जे काही पैशासंबंधीचे कामं करत आहोत तर ते आपल्याला सूर्यस्वरामध्ये करायचे आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही स्वर विज्ञानाने धनला प्राप्त करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. युनिवर्स ब्लेस यू.